तो दिसायला आकर्षक होता. त्याचा चेहरा परदेशी पर्यटकांना आपलासा वाटायचा, पण त्या चेहऱ्यामागे लपला होता एक निर्दयी खुनी. जगभर त्याला द सेपरेंट असं म्हणायचे. महिलांना फसवून ड्रग देऊन लुटणे आणि हत्या करणे, यामुळे त्याला दुसरं एक नाव पडलं होतं, द बिकनी किलर. चार्ल्स शोब्राज, तो मनमोहक, बुद्धिमान पण अत्यंत धोकादायक गुन्हेगार. आशियातील अनेक देशांत त्याने मृत्यूचं जाळं विणलं होतं आणि त्याला पकडणारा त्याच्यासारखाच धोकादायक, शिकाऱ्याला जाळ्यात ओढणारा पोलीस अधिकारी होता, इन्स्पेक्टर मधुकर झेंडे. हे नाव सध्या गाजत आहे नेटफ्लिक्सवरील एका सिरीजमुळे. पण 80च्या दशकात दाऊद, अरुण गवळी, हाजी मस्तानसारख्या गुंडांची देखील या नावाने तरतरायची. नेमके मधुकर झेंडे आहेत कोण हे जाणून घेण्यापूर्वी जरा 1971मध्ये जाऊया. मुंबईच्या गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये 1971मध्ये एका खबऱ्याने माहिती दिली, साहेब, चार्ल्स शोब्राज दरोडा टाकायची तयारी करतोय मोठ्या बिल्डिंगमध्ये. ते ठिकाण होतं न्यू इंडिया ॲश्युरन्स बिल्डिंग. तिथं रोख रकमेची मोठी वाहतूक व्हायची. इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांना हे माहीत होते की शोब्राज साधा गुन्हेगार नाही, तो चालाक आहे, हुशार आहे आणि कोणत्याही क्षणी गायब होऊ शकतो. झेंडेंनी आपल्या टीमसोबत सापळा रचला. ते त्याच्या मागावर गेले आणि थेट ताज हॉटेलपर्यंत पोहोचले. शोब्राज तिथे आला होता, एकदम स्टायलिश लुक घालून, जणू तो कुठला व्यावसायिक आहे. पण झेंडेंच्या नजरेला तो फसवू शकला नाही. तो विश्वासघातकी होता. त्यामुळे अत्यंत चालाखीने झेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोब्राजच्या साथीदारांच्या हॉटेल पावत्या मिळवल्या. त्यानंतर शस्त्र, रायफल, रिव्हॉल्वर्स सगळं पोलिसांच्या हाती लागलं आणि पहिल्यांदाच शोब्राजला अटक झाली. त्याच वर्षाच्या शेवटी शोब्राजला पोटदुखीचे नाटक करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भारत-पाकिस्तान युद्धामुळे मुंबईत ब्लॅकआउट चालू होतं आणि त्याच काळोख्याचा फायदा घेऊन तो ड्रेनेज पाईपमधून बाहेर पडला आणि पोलिसांना चकवून गायब झाला. शोब्राज म्हणजे विश्वासघातकी साप. खरंच आपल्या नावाप्रमाणेच होता तो. गुपचूप सरपटत निघून गेला. 1976मध्ये शोब्राज पुन्हा अडकला, यावेळी एका फ्रेंच पर्यटकाच्या हत्येत. त्याला दिल्लीतील तिहार जेलमध्ये 12 वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु तुरुंग त्याच्यासाठी शिक्षा नव्हती. तो तिथला राजा होता. गार्ड्सला लाच द्यायचा, खास जेवण मागवायचा, आरामशीर खोलीमध्ये मस्त जगायचा. हा कैदी एकदम वेगळाच होता. 1986मध्ये त्याने तुरुंगात एक भव्य पार्टी आयोजित केली होती. तिहार जेल हे हायली सिक्युरिटी असलेले जेल होते, परंतु भ्रष्टाचाराने पोखरलेले कर्मचारी असल्यावर काय होणार. सिक्युरिटी कितीही असली तरी पैशांच्या आमिषाला कर्मचारी बळी पडले होते. त्याने पार्टीमध्ये वाटप केलेल्या मिठाईत झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. गार्ड बेशुद्ध झाले. याच गोंधळाचा फायदा घेऊन चार्ल्स शोब्राजने तिथून धूम ठोकली. त्याच्यासोबत इतर 12 कैदी देखील तिथून पळून गेले होते. सगळ्यांना वाटलं आता चार्ल्स कधीही हाती लागणार नाही. मित्रांनो, गुड तिखट चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुन्हा या कथेमध्ये शिरूयात. शोब्राज पळून गेला होता, पण पोलीस त्याला विसरले नव्हते. झेंडेंच्या नजरेत तो अजूनही शिकारच होता. गोव्याच्या एका हॉटेल मालकाने पोलिसांना सांगितले की एक माणूस बुकिंग न करता सातत्याने सायकली वापरतोय, त्याच्यावर संशय आहे. दुसरी खबर आली, ओ कोके इरो नावाच्या रेस्टॉरंटमध्ये हा परदेशी पर्यटकांसोबत सतत दिसतो. तो आंतरराष्ट्रीय कॉल करण्यासाठी रेस्टॉरंटचा फोन वापरतो. झेंडेंनी आपलं रूप बदललं. ते पर्यटकांसारखेच कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये बसू लागले. दिवस रात्र त्याचं निरीक्षण केलं. शांतपणे वाट पाहिली. 6 एप्रिल 1986ची रात्र. शोब्राज रेस्टॉरंटमध्ये आला, टोपी घालून. आत चालत आला, टेबलावर बसला. तेवढ्यात झेंडे हळूच त्याच्याजवळ आले. हलकी स्मितरेषा देत म्हणाले, नमस्कार चार्ल्स, कसा आहेस. शोब्राज थक्क झाला. तो शस्त्र काढायला गेला, पण तेवढ्यात टीमने त्याला पकडलं. गोव्यातील ती अटक आजही भारताच्या पोलीस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते. जगभर पळून गेलेला हुशार, निर्दयी खुनी, 2दा पोलिसांच्या हातातून सुटलेला शोब्राज झेंडेंच्या डावपेचांसमोर टिकू शकला नाही. शोब्राज नंतर फ्रान्सला परतला, पण 2003मध्ये नेपाळमध्ये त्याला पुन्हा अटक झाली. 20 वर्ष नेपाळ तुरुंगात घातल्यानंतरही 2022मध्ये वय आणि आजारपणामुळे त्याची सुटका झाली. आज शोब्राज म्हातारा आहे. वय वर्षे 80च्या वर गेलं आहे, पण फ्रान्समध्ये तो मोकळा आहे.
आणि झेंडे ते आता निवृत्त आहेत. पण झेंडेंची कामगिरी फक्त चार्ल्स शोभराजच्या अटकेपुरती मर्यादित नाही. मुंबईची अंडरवर्ल्ड दुनिया निर्माण होत होती. करीम लाला, हाजी मस्तान, दाऊद, अरुण गवळीच्या टोळ्या निर्माण होत गेल्या. या टोळ्या दिवसाढवळ्या तस्करीवरून एकमेकांच्या जीवावर उठले होते. पण झेंडे नाव ऐकताच टोळ्या हडबडून जात. झेंडे यांनी हाजी मस्तान, करीम लाला, अरुण गवळी, रामा नाईक या सगळ्या नामचीन गुंडांना कधी ना कधी अटक केलीच होती. एके दिवशी हाजी मस्तान त्याच्या मर्सडीज गाडीने माहीम दर्गा येथून निघाला होता. तेव्हा झेंडे हे त्यांच्या पत्नीसोबत स्कूटरवरून जात होते. हाजी मस्तानने झेंडे यांना पाहता क्षणी ड्रायव्हरला गाडी दुसऱ्या मार्गाने घ्यायला सांगितले. त्याने ड्रायव्हरला सांगितले, झेंडे साहेबांना ओव्हरटेक करू नका, आपण त्यांना रिस्पेक्ट देतो. असे अनेक किस्से झेंडे यांच्यासोबत झाले आहेत. वसईमध्ये दहशत निर्माण करणारा भाई ठाकूर याच्या अनेक सुरस कथा आजही चर्चिल्या जातात. या इतक्या भयानक आहेत की अंगावर काटा येईल. त्याने एकाला अतिशय बेरहमीपणे संपवलं होतं. एकदा झेंडे यांनी एका कर्मचाऱ्याला सांगून भाई ठाकूरला बोलावून घे असा निरोप दिला. झेंडे यांच्या एका आदेशाने भाई ठाकूर स्वतः झेंडेंसमोर हजर झाला होता. दाऊदसोबत देखील झेंडेंचे अनेक किस्से आहेत. दाऊदच्या भावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 4 वर्ष आरोपींचा शोध लागत नव्हता. भावाच्या मृत्यूनंतर दाऊद पुरता खचला होता. त्याची टोळी या गुन्हेगारांचा शोध घेत होती, परंतु त्यांच्याही हाती काही लागत नव्हते. सुडाची भावना दाऊदच्या मनात निर्माण झाली होती. झेंडे यांच्याकडे ही मर्डरची केस आल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांना अहमदाबाद येथून अटक केली. दाऊद त्यानंतर इतका आनंदी झाला की त्याने झेंडे यांना भेटण्यासाठी त्यांचं कार्यालय गाठलं. झेंडे साहेब, तुमच्यासाठी काय करू असे दाऊद म्हणताच झेंडे याने त्याला हाकलावून लावलं. त्यावेळी दाऊद हा वॉन्टेड लिस्टमध्ये नव्हता, अन्यथा दाऊदची काही खेर नव्हती. बाबरी मस्जिद पडल्यानंतर मुंबईत मोठी दंगल उसळली होती. त्यावेळी मुंबईतील सुलेमान चौकात एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला होता. त्याच्या मदतीसाठी 15 ते 20 पोलिसांच्या पथकाने वायरलेस गाडीने ते स्थळ गाठले, परंतु समाजकंटकांनी पोलिसांच्या गाडीवरच दगडफेक केली. तब्बल 3 ते 4 हजारांच्या जमावाने पोलिसांच्या गाडीला रोखून ठेवलं. दंगलखोरांनी पोलिसांना जिवंत जाळण्याचा निर्णय आता घेतला होता. ही माहिती झेंडे यांना मिळाली होती. मुंबईतील सर्वच ठिकाणी झेंडे नावाचा आता दबदबा झाला होता. त्यांनी तात्काळ तिकडच्या लोकांना संपर्क साधून एकही पोलीस अधिकाऱ्याला हात लावायचा नाही, ती माझी मुलं आहेत असा दम भरला. झेंडे स्वतः तिथे एकटे गेले. झेंडेंची एंट्री होताच जमाव बाजूला होण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी ती गाडी रिव्हर्स जे महाविद्यालयापर्यंत आणली. त्यानंतर ड्रायव्हर इतका थरथरत होता की ती गाडी काही अंतरावर गेल्यावर उलटली. असे असले तरी त्या दंगलीत मात्र पोलिसांचा जीव मरता मरता वाचला. असे अनेक किस्से झेंडे यांच्यासोबत झाले आहेत, परंतु त्यांना प्रसिद्धी मिळाली ती शोभराज प्रकरणातच. मित्रांनो, तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.